नमस्कार. महाराष्ट्र जनमत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर हबप तुकाराम बाबा महाराज आहेत. आपण त्यांच्यावर गप्पा गोष्टी करणार आहोत. काही जत तालुक्यासंदर्भात आपण जे दुष्काळ आहे व पाण्याच्या जे समस्या आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार बाबा. नमस्कार. महाराष्ट्र जनमत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आज जत तालुक्यात जे पाण्याचा जो संघर्ष तुम्ही करत आहात त्याकडे कसं बघताय तुम्ही? पाण्याचा संघर्ष मी आजच बघत नाही. 1994 पासून ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये 2002, 2010, 2018, 19 आणि 2024 या कालावधी मी बघतोय. तेव्हापासून आतापर्यंत नशिबाला पोचलेला दुष्काळ जत तालुका म्हणजे दुष्काळी तालुका अशी ओळख. जेव्हा मी सांगली, मुंबई, पुन्हा कुठल्या भागात जर गेला तर तुमचा जत तालुका म्हटलं की दुष्काळ तालुका का, असं पद्धतीची जी भूमिका आहे लोकांची, जनमतातली किंवा माणसांची, ही जी भूमिका आहे ही तितक्याच तीव्रतेमध्ये आहे आणि ती अजून काही पोचलेली नाही. आता सध्या लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. मग ह्यामध्ये जत तालुका फक्त पाण्यावर राजकारण होतं का असं तुम्हाला वाटतं काय? 100% आताही तशीच परिस्थिती आहे. 2019ला पण तशीच परिस्थिती होती. 2019ला परिस्थिती तशीच, 2014ला तशीच परिस्थिती गेले. 1982 पासून पाण्यावरतीच राजकारण होत आले आणि आता देखील पाण्यावरतीच राजकारण होते. 2019 पासून मी पाण्याचा लढा उभा केलेला आहे. त्या लढ्यामध्ये आत्तापर्यंत बघितलं तर जत तालुक्यामध्ये ज्या 2019चा जो नकाशा माझ्या हातामध्ये आहे तो नकाशा जर बघितला तर त्याच नकाशामध्ये वेगळी कुठलीही पाईपलाईनची तीव्रता, फक्त ते माडगावचं जे कॅनल जे प्रवाह फोडलेला आहे आणि तिथून धोडणाऱ्या तलावामध्ये जे पाणी गेलेलं आहे ते एकच ह्या जतपूर भागातलं नवीन यंत्रणा झालेली आहे. नाहीतर सगळ्या जे जुन्या पाईपलाईन्स आहेत, जुनी यंत्रणा जी आहे तीच मला आतापर्यंत दिसते. 2019 पासून दुष्काळ आहे आपला भाग. असं काय वाटत नाही की बाबा इलेक्शन आलं आणि ते नेमकं पाणी फोडलं, पाणी सोडलं आणि पाणी तिच्यामध्ये यूजपर्यंत मागणं पाणी बंद होतंय? कसं आहे, पाणी येण्यासाठी ज्या भागामध्ये आपण जत तालुका हा शेवटचा टोक आहे जिल्ह्याचा, पाणी पूर्व भागामध्ये येईपर्यंत अनेक अडचणी. आता ज्या वेळेस तुम्ही पाणी सोडताय त्यावेळेची भूमिका अशी आहे की दुष्काळ आहे, प्रत्येकांना पाण्याची गरज आहे. परत आपल्या दारातून एखादी गोष्ट झाली तर वंजळ माणूस सहज धुवून घेते, म्हणजे अशी परिस्थिती आहे. तसं दारातून पाणी तर प्रत्येकजण शेतकरी ते 100% पाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पद्धतीने प्रत्येकजण हे करतात, त्यामुळे पाणी कमी पडतंय. शेवटच्या टोकाबद्दल पाणी बंद झालेलं असते. पण सगळ्या गोष्टीवरती एक समीकरण असं आहे की पाणी येण्यासाठी जेव्हा पूर येतोय तेव्हा जर तालुक्याला पाणी सातत्यपूर्व जर सोडलं तर 100% तालुक्यामधला जे छोटे मोठे जे भांडे आहेत, म्हणजे तलाव आहेत, छोटे मोठे 350 छोटे तलाव आहेत, बारके म्हणजे बाजार तलाव आहेत, 60-70 मोठे तलाव आहेत, म्हणजे आणि त्यानंतर एकदम मोठे तलाव जे आहेत, म्हणजे संक आहे, त्यानंतर तिकोंडे आहे, बिवरगी आहे, करजगी आहे, अंकलगी तलाव आहे, उटगी तलाव आहे. ही जे तलाव आहे त्या तलावामध्ये पाणी जर सोडलं तर हे तलाव जर भरले तर त्या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी पाणी एक वरदानदायक ठरेल. आणि त्यासाठी काय करावं लागेल की आज जर संक तलावामध्ये पाणी जर सोडलं तर 31 हेक्टर 3100 हेक्टर जमिनीमध्ये खरे होऊ शकतो. संक तलावामध्ये जर पाणी जर गेलं तर संक तलावापासून उमदीपर्यंत पाणी जाऊ शकतं. पण त्या ठिकाणापासून जी परिस्थिती आहे पूर्ण ती सगळी जर परिस्थिती बघितली तर त्या भागामध्ये तर पाणी एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं की कॅनल त्या ठिकाणी 10 वर्षी कॅनलचं मेंटेनन्स नाही. एकदा पाणी 2002ला आलं तर त्यानंतर आतापर्यंत कॅनलचं मेंटेनन्स देखील नाही. हो म्हणून गवत उगवले, काटेडे झुडपे त्या ठिकाणी आहेत. एवढी व्यवस्था परिस्थिती एकाचीच नाही. सिद्धनाथ मध्ये पण तलाव आहे, त्या तलावामध्ये पण कॅनल नाही. सिद्धनाथ तलावातून कॅनल बडचीपर्यंत पाणी येऊ शकते. सोडी तलावाचं कॅनलचं पाणी कोळगिरी तलावापर्यंत म्हणजे सोडी तलावामधलं पाणी तिल्यापर्यंत येऊ शकते. कोळगिरी तलावामध्ये पाणी आलं तर त्या भागातल्या लोकांच्या म्हणजे हे भांडी भरण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या प्रयत्न जेव्हा होईल सक्सेस त्यावेळेस हा भाग सुखी होऊन जाईल. पाईपलाईननी पाणी पुरेसं होईल किंवा त्या भागामध्ये पाणीचं पुरेसं होईल, त्यासाठी तेवढ्यावरती मला वाटत नाही समाधान. कारण मी अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. 2019ला जत तालुक्यामध्ये 120 टँकर चालू होते. आजची परिस्थिती अशी की जत तालुक्यामध्ये एक टँकर 3 गावाला चालतो. 3 दिवसांनी पाणी एक टँकर येतं. ग्राउंड लेवलला तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा तुम्ही घेतलाय, प्रत्येक गावामध्ये गेलाय, अनेक लोकांची व्यथा मांडून घेतलाय. पण त्या भागामधल्या लोकांचा तुम्ही हाही प्रश्न त्या लोकांना विचारला पाहिजे होता की पाण्याचा टँकर तुमच्या गावाला येतोय पण तो किती दिवसाला येतोय, काय परिस्थिती, भांड्याची एवढी भांडी, बाहेरची लोक पाहुणे वगैरे भरू शकत नाही, वर पाणी टाकी आहे पण बाहेर बाटली घेऊन जावं लागते लोकांना, अशी परिस्थिती. म्हणजे
शौचालयाला जाण्यासाठी देखील पाणी आज शिल्लक नाही आहे. खरी गोष्ट आहे. ही परिस्थिती तालुक्यामधली आहे. मग अजून ह्याच्यापेक्षा परिस्थिती तुम्ही अजून काय बघणार आहे तुम्ही तालुक्याची? आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जवळपास झाले. मला 60-65 वर्ष झालं काँग्रेस सरकार राजकीय केलं आपल्या भारतामध्ये. आता गेले 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ज्या वेळेला मोदी लाट आलं, ज्यावेळेला संजय काका निवडून आले, आपल्या भागाच्या सुजलाम सुफलाम करतो म्हणून त्यावेळेला तिने आश्वासन केलं होतं. त्यानंतर 2019 साठी जत तालुक्यात संकेते त्यांचा मोठा सभा झाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय लोकांची मागण्या आहेत ते तत्वता मान्य तिने दिली. मग त्या काय तत्वता नुसता म्हणजे काय फेल गेले म्हणायचं, काय म्हणायचं नाही. 2019ला जेव्हा अंकली या ठिकाणी विस्तारित मैशाळ योजनेचा नकाशा डायग्राम संजय काका पाटील, माननीय विलासराव जगताप साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवला गेला आणि विस्तारित मैशाळ योजना त्यावेळेस म्हणजे खरोखर विलासराव जगताप साहेबांचं खूप म्हणजे त्यांचं त्यावेळेसची परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये तिने तिथं तो डायग्राम दाखवला आणि तत्वता मान्यता आणि विस्तारित मैशाळ योजनेचा उगम हा अंकली गावामध्ये झाला. ही विस्तारित मैशाळ योजना पहिला नव्हती. विस्तारित मैशाळ योजना जत तालुक्याला हे चौसर गावाला पाणी शिल्लक नाही. ज्यावेळेस मुंबईला मी चालत गेलो त्यावेळेस मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये मला कळालं की आम्हाला पत्र मिळालं. त्या पत्रामध्ये दिलं की जत तालुक्यातल्या 64 गावाला पाणी देण्यासाठी लवाळाकडे पाणी शिल्लक नाही आणि तुम्हाला पाणी देता येत नाही. त्यानंतर आम्ही आवाज उठवल्यानंतर त्या सातत्यपूर्वक चालू प्रत्येकाने, मी एकट्यानेच नाही, तालुक्यातल्या प्रत्येक नेत्याने केलेलं आहे, प्रत्येक संघटनेने केलेलं आहे. पण सुरुवात जी आहे त्या अंकलितून झाली. पण सुरुवात झाली, मान्यता भेटली. एक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो. त्यानंतर त्यांनी एका रात्रीमध्ये सकाळपर्यंत 2 दिवसामध्ये तुमच्या उदय सामंत पाठवतो तुम्ही सांगितलं, सर्वे झाला. पण आमचं म्हणणं काय होतं की जे मायतळाचं कॅनल आहे त्या कॅनलमधून वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव यासाठी पण आता 26 कोटी मंजूर झालेले आहेत. ज्या वेळेला लोकांनी आंदोलन केलं, पायदिंडी केला, तुम्ही देखील त्याबाबत सहभाग आहे. तुमच्या मानव मित्र संघटनेच्या वतीनं तुम्ही मुंबईत पायी चालत गेला. परत तुम्ही मध्ये कृष्णाचं नदी पाणी घेऊन आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देण्यासाठी गेला. मग एवढं सगळं करून देखील महाराष्ट्र सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे ह्या जत तालुक्याला कुठल्या पद्धतीने बघताय? त्यांनी कसं बघतात हे माहित नाही. आपली व्यथा मांडण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, चालू आहेत, ते करतात, माझे करतात, आजी करतात, प्रत्येकजण करतात. पण ते सातत्यपूर्वक टिकून त्यामध्ये जनता गाफील आहे. जनताचा हा प्रॉब्लेम आहे. जनता रस्त्यावर उतरली पाहिजे. जनताने सातत्यपूर्वक सांगितलं पाहिजे. मी मंगळवेढा तालुक्यामध्ये जेव्हा आंदोलन करायला गेलो, मंगळवेढा तालुक्यामध्ये जेव्हा 24 गावाचा पाण्याचा प्रश्न होता त्या संदर्भात उत्तर गेलो, तेव्हा तिथल्या तालुका प्रतिनिधी मला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन तीव्र केला तर मला माझ्या गावात लोक भांडणं करतात, माझ्या गावात लोक मला बोलतात, म्हणून मी तिथं जाऊन दंगा करू शकतो. म्हणजे कसं आहे, जनतेने उठाव करणं गरजेचं आहे. मी इथं तालुक्यामध्ये आंदोलन करत असताना विक्रमदादा सावंत यांनी ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये तर त्या ठिकाणी आवाज उठला. म्हणजे बोलण्यासाठी साधन मोठं लागतं ना माणसाला, की एखाद्या गोष्टीचं माणसं माझ्याकडे त्रमळतात. गेले 7-8 महिने अगोदर आहे की नाही, कर्नाटकमध्ये जातो म्हणून इथनं आपल्या जत पूर्व भागातून ज्या वेळेला लोकांनी आवाज उठवलं, ज्या वेळेला महाराष्ट्रात जागं झालं का, आणि ते जागं झाल्यानंतर हा कुठंतरी ज्यावेळेस तालुक्यातल्या 64 गावात लोकांनी कर्नाटकात जातो हे हाक दिल्यानंतर तालुक्यामधल्या ते मी 8 गावचं पाणी एकत्र करून माननीय मुख्यमंत्री त्या म्हणजे तुम्ही पण माझ्यासोबत होता त्यावेळेस आपण पाणी घेऊन गेल्यानंतर रात्रीच्याला माननीय मुख्यमंत्री साहेब 1:30 वाजता भेटले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी त्यावरती बारीक गोष्ट लगेच निर्णय घेतो. 2 दिवसात त्यांनी निर्णय पण घेतला. तसे मीडियामध्ये बातम्या पण आपल्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून आलेले आहेत. ते तिथे मेन सुरुवात झाली त्याची, म्हणजे उगम सुरुवात होती. आता सगळेजण आता प्रत्येकजण जे म्हटले आम्हाला कणीकडून पण पाणी द्या, कसंही पाणी द्या. आम्ही प्रयत्न केले, आमचं नाव पण कुठं नाही, आम्हाला काही आवश्यकता, आम्हाला पाणी म्हटलं की आम्ही समाधान झालं. जत तालुक्यात असं दुर्दैवी म्हणलं जातं की तुम्ही रक्त घ्या आणि पाणी द्या, असं आजपर्यंत मला वाटतं कुठं झालं नाही. पहिले जत तालुक्यात म्हणजे अजून काय म्हणजे जनतेची जे अजून मी काय म्हणतो की ह्यामध्ये लोकांनी उठावा, जनतेने उठावा, शेतकऱ्यांनी उठाव केला पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे की टँकरला 2,000-4,000 रुपये मोजावं लागतंय आणि त्यानंतर पाणी तालुक्यामध्ये जाते. ही कंडिशन फार बिकट आहे. राजकारण हे पाण्यावरतीच होत आहे हे मला माहिती आहे. जर आता जरी पाण्यावरती होत आहे, कुठल्या पाण्यावरती, पिण्याच्या पाण्यावरती आमच्या तालुक्यात होत आहे, आणि जेव्हा हे पाणी येते त्यानंतर मग दुसऱ्या पाण्यावरती चालू होते. म्हणजे राजकारण हे पाण्यावरतीच आहे हे एवढं मसूल गच आहे.
म्हणजे लोक राजकीय पाणी पदार्थांना जत आमच्या तालुक्यात घेणं देणं इथं नाही. दुष्काळ पडलाय, हम्म. दुष्काळ पडलाय, पाण्यावरचं राजकारण चालू आहे. पण जिथं सुकाळ पडलाय, जिथं अजून सगळं काय आहे, असंच किती वर चालणार? अजून जत तालुक्याचे जे शेतकरी आहेत अक्षरशः भयानक परिस्थिती त्यांची, अजून हे किती दिवस असंच बघावं लागणार आपल्याला? त्यासाठी सक्षम नेतृत्व तालुक्यामध्ये केलं पाहिजे. त्या नेत्यांनी आता मला तर कुणावर विश्वास राहिला नाही. म्हणजे म्हणजे कट्टर आणि पक्क असं काही म्हणजे मला वाटतंय जत तालुक्यात शेतकऱ्यांची काय त्यांना घेणं देणं नाहीच. नाही, काही घेणं नाही. फक्त मतदान इलेक्शन आलं की मतदान- तेवढं वापर करून घ्यायचं. तुम्हाला मी आणि सोडून सांगतो, द्यायचं. मी असं बघितलंय परिस्थिती की मला वाटते. जिल्ह्यातून एखादा नेता यायला लागलाय आणि जिल्ह्यातून एखादा नेता येत असेल तर जिल्ह्यातून नेता आला की ह्या कार्यकर्त्यांनी फोन करायचा, 20 माणसं गोळा करायची, माणसं दाखवायची, मिटिंग करायची, आम्ही नियोजन करायला लागलोय, आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे, आम्ही इकडं काम करतोय, आम्ही तिकडं काम करतोय. झालं, तो नेता गाडीत बसला, सांगलीला तो गेला, सांगली जतपर्यंत गेला की ह्यांना सगळ्यांना म्हणायचं चला ओके नमस्कार, नंतर अडचणी त्याला परत फोन करायचा, काम झालं चला बस. हे सोय कामं लागले, बेस्ट, जबरदस्त काम. महाराज माझा विश्वासच नाही. हे मतदान फक्त जनतेवरतीच आहे, मला कुणावर विश्वास राहिलेला नाही. आता राजकीय देखील म्हणजे आता काही नेते मंडळी त्या गावात गेले, माझे गट मोठा आहे, काही गट नाही महाराज, मी स्वतः पाठिंबा बघतोय. माझी मानवमित्र संघटना खूप तालुक्यामध्ये स्ट्रॉंग पद्धतीने आहे, ग्राउंड लेवलला काम करते. माझा राजकीय लोक म्हणजे गेल्यानंतर जी लोक दिकाव करतात, महाराज मी हात बांधून असं भरतोय, तो परवा दिवशी माणूस, आता मी बघितलो परवा दिवशी एक बुतकोट माणूस, बाकी काय कंडिशनच फार विचित्र आहे, खरं नाही. ते आता जे इलेक्शन आहे जनतेने हातात घेतलेलं इलेक्शन आहे जिल्ह्यातलं, त्यामुळे कुणीकडे कलेल हे काय सांगता येत नाही. काय वाटतं नेमकं, म्हणजे तुम्हाला आता जर चिन्ह बघायला गेलं तर कोणाचं कोण कसं आहे, कोण आता- चित्रपट काय वाटतंय? म्हणजे तिघं पहिलं शेवटी पाटील पुढे तिघं बे तिन्ही पाटलांच्यात नेमकं काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे कोण येईल निवडून, कसं काय याकडे कसं कसं बघताय आहे, तुम्ही? गाव करेल ते राव काय करणार आहे, हे एक मन आहे. म्हणजे तसं गाव करेल ते राव काय करणार आहे, म्हणजे जी जनता करेल ते पाटले काय करणार आहेत, अशी मनाची परिस्थिती आहे. त्यामुळे 3 पाटले एकत्र आहेत. त्या तिन्ही पाटलांना मी मनापासून शुभेच्छा देतो श्री संत बागडे मानमित्र संघटनेच्या वतीनं. आणि ते गै तालुक्यामधलं एकमेव ठिकाण असं आहे हे बाबा आश्रममध्ये, की मला वाटते जेवढे 17-18 जण काय खासदारला उभारलेले आहेत त्यातले 10 जण तरी सगळे या बाबांच्या ह्या नगरीमध्ये येऊन आशीर्वाद गेलेत. मंदिर आहे, मंदिरामध्ये सर्वांनाच स्थान आहे आणि प्रत्येकाने येऊन आशीर्वाद घेऊन गेले. त्यांच्या पुढच्या कार्याला वाटचालीस मी शुभेच्छा देणार. तुमच्या बाबा मंगलकारला जे उमेदवार भेटले कोण कोण होते त्यामध्ये? तर सगळे झाले ते मान्य प्रामुख्याने कोण कोण होते? संजय काका आलते, चंद्रहार पाटील आलते, विशालदादा आलते. विशालदादांच्या आम्ही दोघं लहानपणी खेळलोय, आम्ही लहानपणी एकत्र होतो. त्यांचे म्हणजे ऋणानुबंधन संबंध घरचे आहेत पहिल्यापासूनचे. त्यानंतर शेंडगे साहेब, अण्णा स्वतः आलते, अण्णासोबत बी संबंध चांगले आहेत. संजय काकांच्या सोबत आध्यात्मिक मधला माणूस आहेत, त्यांच्या संगत संबंध चांगले आहेत. संबंधाचे काही विशेष नाही. महाराज आहे मी आणि महाराज कोणी यायलाच हा, पाहिजे. सगळे आमचे माजी सैनिक संघटनेचे एक अधिकारी आहेत, ते उभारलेत, ते आलते. त्यानंतर शेतकरी संघटना आहे, त्याच्यातले खासदार साहेब निवडणुकीला उभारले, ते पण आलते. प्रश्नच नाही, त्यात काही विषय नाही. पण तरी देखील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं मत आहे की आपलं मतदान वेस्टेज जाऊ नये, त्याही अंदाज जनतेने घ्यावा. त्याच अनुषंगाने एक चांगलं सक्षम नेतृत्व तालुक्याला लाभलं पाहिजे. आणि जेणेकरून आता पाणी ज्या पद्धतीने आले आहे हेच पाणी सातत्यपूर्वक पूर्ण भागात पोहोचण्यासाठी जनतेने मतदान करण्यासाठी जागृत झालं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. जनतेचे असे विषय म्हणजे चर्चा होत्या, भारतामध्ये मोदी सरकार पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये मात्र बदल पाहिजे. हे आवर नेमकं कसं बघता याकडे तुम्ही? हो का, मोदींचं नेतृत्व हे नेतृत्वच आहे. आणि आता ज्या लेवलने आपण जातोय, म्हणजे आपण गप बसलो तर किंमत नाही. बोलणाऱ्या माणसाचे हे निघतात, पण जर गप बसलं तर काहीच जात नाही, अशी परिस्थिती आहे. लोकांचं तसं मत मीही ऐकलेलं आहे. त्याच अनुषंगात पण लोकांच्यात जे कसं आहे, विरोधक नसेल तर राजकारण नाही. आता सुरुवातीला जेव्हा आपण बघत होतो तेव्हा संजय काकांना विरोधच नाही किंवा संजय काकांना पुढे माणूसच नाही, अशा पद्धतीचं वातावरण लाट तयार होते. पण असं वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये
समीकरण. त्यामुळे कुणीच काय असा विचारच केला नाही. काका देखील विचार केले नसतील, विशाल पाटील देखील विचार केला. विशाल पाटलांना वाटत होतं की कमी वेळामध्ये मी जिल्ह्यामध्ये एवढं सगळीकडे फिरेन. चंद्रकांत पाटलांना वाटलं होतं की बाबा 4 महिन्यामध्ये मी निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय होऊन 1 दिवसामध्ये जाऊन मी तिकीट आणेन. ह्या सगळ्या म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 जण आहेत आणि हे उद्या जरी एकत्र केलं तर सगळे पाटीलच आहेत. त्यामुळे आपण पुन्हा पुढे जायचं नाही. बाबा आणि 2014 आणि 19 हे मोदी लाट होते. आता यंदाच्या ह्याच्यामध्ये मोदी लाट असं आहे असं तुम्हाला दिसतंय? आताच्या ह्याला एवढी मोठ्या प्रमाणात नाही आहे लोकांच्या मध्ये. आता ज्या पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्याचा विचार करतोय, सोलापूर जिल्ह्यामधले बघितलं तर तिथला विचार करतोय. प्रत्येककडे जे वातावरण पहिला स्टार्टिंगला होतं ते सुरुवातीला जी लाट होती ती लाट नाही आहे. पण जनतेच्या मनामध्ये की पंतप्रधान हा मोदी असावा, म्हणजे एक परिस्थिती अशी, एक सक्षम नेतृत्व असावं. हा, की त्यांना असं डॅशिंग नेतृत्व जे म्हणतो आपण. मग आता लोक इथला विचार करत नाहीत, ग्राउंड लेवलचा विचार करत नाहीत की तिथं कोण पाहिजे, पण तिथं वर मात्र मोदी पाहिजे. हा, मग दुसऱ्या गावातला खासदार निवडून येऊ द्या आणि सिने जाऊ दे, पण आमच्यातला वेगळा आला पाहिजे, ही भूमिका जनतेची आहे. म्हणजे जनताच त्या ठिकाणी भरकटलेली आहे. त्यामुळं गुणावरती दोष ठेवणं फार कठीण आहे. आपल्याबरोबर सकाळचे राजू पुजारी पत्रकार देखील आहेत, ज्येष्ठ पत्रकार म्हणलं जातं त्यांना. लिखाणामध्ये अतिशय हुशार असं म्हणलं जातं. त्यांचे काय देखील आहेत प्रश्न आहेत ते देखील मांडणार आहेत. बघूया आणि काय आपण त्याच्यावर काय प्रश्न मांडतात बघूया. बाकी दुसरी अजून गोष्ट सांगायची म्हणजे तालुक्यामध्ये समीकरण इतका हे परिस्थिती आहे. आज कार्यकर्ता जो आहे तो कोंडीत आलेला आहे. ह्या वेगवेगळे पक्ष निर्माण झाले, एका पक्षाचे 2 पक्ष निर्माण झाले. आज मी राष्ट्रवादीमध्ये काम करणारा माणूस आहे किंवा मी आज बीजेपीमध्ये शिवसेनेमध्ये काम करणारा माणूस आहे. माझ्या 2 भाग झाले आणि गंमत अशी झाली की एका निवडणुकीमध्ये एकाचाच प्रचार करायचा, तो ग्रामपंचायतला एकामेकाच्या विरोधात काम करायची आणि तीच माणसं एका निवडणुकीमध्ये. महाराष्ट्रामध्ये फक्त 3च पक्ष होते, हा, एक राष्ट्रवादी, एक काँग्रेस आणि एक शिवसेना. आता पण कार्यकर्त्याला डिमांड आले, पक्ष झाले हा. आता सध्या अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना कुणाकडे जायचं कुणाकडे नाही, हा. म्हणजे आता काय शरद पवार साहेब प्रेमी करणार आहेत, तुम्हाला मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावर प्रेम करणार आहेत. यांना असं कोंडी झाली की इकडे जायचं का इकडे, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तेच सांगतो मला की त्या कोंडीमुळे कार्यकर्त्यांना डिमांड आले, मार्केट आले, नेता एकीकडे कार्यकर्ते असं झाले. आणि पद जे आहेत तुम्हाला पटणार नाही. ज्या काँग्रेसमध्ये आता एका गावामध्ये बीजेपीमध्ये काम चालू आहे, बीजेपी मधला माणूस दुसरा माणूस काँग्रेसमधला काम चालू आहे, पण काँग्रेसमधलं काम चालू झाल्यानंतर परत दुसरा जे माणूस आहे काँग्रेसमध्येच, मग त्याच्यामधून बीजेपी मधल्या माणसाला जर त्यात 2 भाग झाले तर त्यात दुसरा भाग मधला माणूस काँग्रेसमध्ये आणि विरोध कोणाचा पहिला स्टार्टिंगला बीजेपी आणि काँग्रेस. अशी समीकरण जे होतं की मग कार्यकर्ते तुम्हाला जेव्हा अडचण वाटते तेव्हा तुम्ही सगळे एकत्र येता आणि आम्ही काय करावं. काय काय लोक डोके फुटलेले आहेत, काय काय लोकांचे केसेस चालू आहेत. म्हणजे अशा कठीण परिस्थितीमध्ये म्हणून कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. पाण्या टाकीवर, घरावरती पाणी टाकी असते, त्या पाणी टाकीवर विश्वास ठेवता येत नाही. आंघोळ करायला गेलं तर पाणी काही संपते माहीत नाही, कारण वाकून काय बघायला जात नाही. पाणी संपल्यानंतरच कळतं की पाणी संपलं. तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच लेवलची परिस्थिती आहे. पण हे राजकारण माझ्या दृष्टिकोनातून खूप खालच्या लेवलला म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने चाललंय असं वाटतंय. ज्या टायमाला 2019 साली जी इलेक्शन झाली, आमदारकीची इलेक्शन झाली, ज्या वेळेला सरकार आलं, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिने एकत्र मिळून तिने सरकार केलं 2-2.5 वर्ष. असं काय झालं की यांच्यात फुटाफुटी करून परत भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे फुट करून परत त्यांनी सरकार, हे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे की आता मी बघा राजकारण हे राजकारण आहे. तुम्हाला सांगितलं की नाही, ह्या राजकारणावरती माझं तुम्हाला काय सांगितलं की सामाजिक जनतेने विचार केला होता असं होईल, असं काय घडू शकलं तुम्ही हे आता काहीच नाही. ह्याच्या पुढे अजून भरपूर काही दिवस येतील की तुम्ही ते विचार बी करणार नाही. म्हणजे तुमची मानसिकता ठेवावं लागेल त्या लेवलची. ज्या तालुक्यामध्ये आपण वावरतो त्या तालुक्यामध्ये परिस्थिती बघितली तर अजून ह्याच्यामध्ये सक्षम अशा पद्धतीने नेतृत्व, तालुक्यामध्ये व्यथा अडचणी. आता पाणी काय लगेच 1 दिवसामध्ये नेता झालाय किंवा 1 दिवसामध्ये आमचे आमदार झाले तर लगेच त्यांनी पाण्यानं उद्यानं ते खोदावं लागणार आहे, रस्ता लोक अडवणार आहेत, अनंत अडचणी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी मात करून माझ्या जनतेला पाणी मिळण्यासाठी जे तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत, यांना काय जे विद्यमान प्रतिनिधी जिल्ह्याचे असतील त्यांनी जर तालुक्याचा आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतोय म्हणून त्यांनी सातत्यपूर्वक प्रयत्न करून तालुक्याच्या जनतेला पाणी द्यावं, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. आता असा एक प्रश्न आहे
महाराष्ट्राची जनता जे मतदान करते, काही पक्षाकडून बघतं, काही व्यक्तीकडे बघून मतदान करतं, काही त्याच्या कामाकडे बघून मतदान करतं. आता या जत तालुका आणि सांगली जिल्ह्याचे ह्याकडे कसं म्हणजे लोकांनी काय बघून मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय? व्यक्ती बघून केलं पाहिजे का पक्ष बघून केलं पाहिजे का त्यांचं कामाचं थडाका? माझं म्हणणं आहे मतदान केलं की पाहिजे असं काय तालुक्यामध्ये मतदान करत असताना सर्वांनी निर्मळ मनाने चांगलं कुठल्या गोष्टीचा विचार न करता सक्षम नेतृत्व भविष्यामध्ये तालुक्यामध्ये समीकरण जुळेल की जेणेकरून त्या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे समाजोपयुक्त 2 दिवस आलो आणि 4 दिवसांतर परत नाही आलो अशी जर परिस्थिती जर निर्माण झाली तर एखाद्या माणसाचं नुकसान होते. त्यासाठी त्या भागामध्ये अशाच नेता की जेणेकरून सक्षम अशा पद्धतीने कुणी कोणाला वाटलं तुमच्या पद्धतीने तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. पण चांगला माणूस तालुक्याला जिल्ह्याला गरज आहे आणि त्या सध्याच्या घडीला त्या मापाने सर्वांनी प्रयत्न करून तसं नेतृत्व 3 पाटलेत कुठल्याही एका पाटाला मतदान केलं की कोरोनाच्या काळात ज्या वेळेला भयानक संकट आली होती आपल्या सांगली जिल्ह्याला, ज्या वेळेला अक्षरशः एक प्रपंच उद्ध्वस्त होऊन गेलं, ह्याकडे कसं बघताय? ज्या वेळेला तुमच्या मानव मित्र संघटनेकडून लोकांना त्यावेळेस आम्ही बरंच तुम्ही मदत केलाय, आम्ही त्यावेळेस 4.5 अशा वेळेला कुठलेही जिल्ह्यातील पुढारी असू दे, स्थानिक आमदार असू दे, त्यांच्या कामाकडे कसं बघताय? तुमच्या कामाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मी माझं काम काय नाही, मी समाजोपयुक्त काम केलेलं आहे त्यामुळे काही विषय नाही. 2020 2 लाटा होत्या. 2 लाटामध्ये मी 450 टन भाजीपाला वाटला जत तालुक्यात आणि 57 टन म्हणजे 60 टनच्या आसपास धान्य वाटप तालुक्यामध्ये केलं. प्रत्येकाच्या घरोघरी गेलो. नुसतंच घरोघरी गेलो नाही मी, असं पूर्ण गावाला पूर्ण अख्ख्या गावामध्ये की गेल्यानंतर वाडी वस्तीवर सगळीकडे तो भाजीपाला मी पोच केला. तुमच्या सगळ्याला माहितीच आहे, त्या मी सातत्यावर त्यावर लक्ष होता. पण त्या काळामध्ये जे नेते मंडळी रस्त्यावर उतरणं गरजेचं होतं किंवा आपला कार्यकर्ते अडचण प्रत्येकाने केला असेल आणि तो जर डाटा त्यांचा असेल तर तो दिसेलच आपलं तुम्हाला. आता त्या पद्धतीने तो सगळेच, कारण समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, समाजाचे देणं लागते. त्यावेळेस सामाजिक संस्था ज्या आहेत, आता जागर फाउंडेशन होतं, विक्रम फाउंडेशन होतं, ह्या ज्या संस्था ज्या आहेत त्या माध्यमातून मानवता सगळं ह्या रस्त्यावर होत्या. बाकी नेते मंडळी मला एकही रस्त्यावर दिसला नाही. माझा तो ठाम आरोप आहे. अनेक विशेष बाब म्हणजे तुमच्याबद्दल तुमची एक सहानुभूती आहे. ज्या ठिकाणी तुम्ही समजा कोणाला शेतकऱ्याला आग लागलं, घराला आग लागलं किंवा त्यांचं काय नुकसान झालं, तुम्ही ज्यावेळेस तातडीने जाऊन त्यांना जे मदत करताय, याकडे तुम्ही कसं बघताय? आणि आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी असं कोण मदत करावं? ही जी स्कीम आहे, ही जी यंत्रणा आहे, हे जे माझं म्हणणं आहे, हे आज जत तालुक्यापुरतं मर्यादित नाही आहे. रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला असेल तर त्या माणसाला मदत करणं गरजेचं आहे. एखाद्या माणसाचं घर जळलं असेल तर त्या माणसाला मदत करणं गरजेचं आहे. एखादा माणूस दवाखान्यामध्ये त्याला अडचण पडली असेल त्या माणसाला मदत करणं गरजेचं आहे. एखादा माणूस दवाखान्यामध्ये गेला असेल त्या माणसाला तिथं मुक्काम करायला, तिथं राहायला जर काय प्रॉब्लेम असेल तर त्याला तिथं मदत करणं, सहकार्य करणं गरजेचं आहे. समाजाच्या हितातच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय. अशा प्रसंगावेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा वाटचाल होती तेव्हा एखादी माणूस गोष्ट घडते. तुम्ही अशा प्रसंगाला तुम्ही जाऊन गेलं पाहिजे की त्यावेळेस तुम्ही इतर वेळेस लग्नाला गेला, कुठं वाढदिवसाला गेलो, कुठं केक कापलो, कुठं काय केलो, ह्या गोष्टीला फार मी महत्त्व देत नाही. पण समाज उपयुक्त तुम्ही काम करण्यासाठी सगळ्याच नेते मंडळींनी हे जत तालुका नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये मानव मित्र संघटना प्रत्येक तालुक्यात जाऊन, प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन, प्रत्येक गावात जाऊन ह्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये करून आम्ही आमच्या पद्धतीने सक्रिय अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि ते 100% श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मी 350 पाण्याच्या टाक्या वाटल्या दुष्काळ. महाराष्ट्रातली पहिली खाजगी सुरुवात चालू केली. काय केलंय हे मी सांगायची गरजच राहिली नाही सध्याची घडला. आणि मला ते वाटत पण नाही असं सांगायची, कारण पूर्ण तालुक्यामध्ये कुठल्याही गावात जर गेला तर संघटना आहे, माणसं आहेत. पण आम्ही काय राजकारणी माणसं नाही, संघटनेची माणसं तुम्हाला दाखवायची पण आवश्यकता नाही आहे. त्यांच्या मनात आहे, आमच्या मनात आहे. अनेक बाबा सर, आम्हाला असं कळतंय की तुमच्यावर 600-700 पत्रकार तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये काय नेमकं भूमिका आहे? म्हणजे पत्रकाराच्या बद्दल तुमचं काय मत आहे? कसं आहे, पत्रकार एक असं साधन आहे की तुमची व्यथा लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम. आज तुमच्या ह्या पत्रकारिते माध्यमातून एका कुटुंबाला मदत होते. तुमच्या माध्यमातून एका कोणाचं घर जळालं असेल, आम्ही केल्यानंतर कामाची लोकांनी आमचं बघून लोकांनी मदत करावी. माणसं म्हणतात फोटो वगैरे काढायचं नाही वगैरे, हे चुकीचं आहे. कारण आपलं बघून दुसऱ्या माणसाने त्या ठिकाणी केलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी आपली एक प्रांजळ मत आहे. आणि ते माध्यम आणि तालुक्यातले माझे पत्रकार खूप सुंदर आहेत. म्हणजे माझ्या तालुक्यातले सारख्या पत्रकारासारखे पत्रकार बांधव माझ्या म्हणजे
पत्रकार म्हणजे सगळेच आले, पण अग्रसर बघा आपलं ते आपलंच असतंय, प्रकृती प्रकट असते अशी एक मन आहे. माझी जत तालुका आणि सांगली जिल्ह्यातली इलेक्ट्रॉनिक मीडिया, सांगली जिल्ह्यातली जी प्रॉपर जिल्ह्यामध्ये लेवलला काम करते ते, आणि जतमध्ये एवढी स्ट्रॉंग पत्रकार आहेत की त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मंगळ्यातले काही पत्रकार बांधव आहेत, खूप चांगले भगरे वगैरे आहेत, खूप चांगल्या पद्धतीची यंत्रणा आहे. आणि अशी यंत्रणा जर असली तर कुठल्या गोष्टी अडचणी खूप चांगल्या पद्धतीचं आहे. पत्रकाराला कधी कमी लिखून चालत नाही. प्रत्येक पत्रकार हा पत्रकारितेमध्ये जीवतून वतून काम करत असतो आणि त्या पद्धतीचं काम खरोखर जनतेचे होता लोकांच्या. तर आता काही लोक बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर पत्रकार म्हणजे जुन्या काळातलं नारद मुनी होते, म्हणजे त्यावेळेस त्यांच्या डोक्याला टावर होते बघा वरती नारद मुनीच्या, ते देवाला तेव्हा ते पत्रकारितेमध्ये अडचणीत आणत होते. आताचे पत्रकार राजकीय लोकांना अडचणीत आणण्याचं काम करतात. जर तो चांगला बोलला तर ते 100 पॉईंटमध्ये एकच पॉईंट बोलणार, म्हणजे ऐकणार, ते बातमी पूर्ण बघणार आणि पूर्ण बातमी बोलल्यानंतर हिंसक काय बोललंय त्याने, घर जाळाचं काय बोललंय तेच उचलणार, आणि तू बोललंय म्हणून मी लावलं. ही बस परिस्थिती आहे. आज आपल्या बाबा आता सध्याला लोकसभेचे इलेक्शन चालूच आहेत, नेमकं काय वाटतं मला वारं कुणा जाईल? कोण म्हणते वारं फिरलंय ठरलंय आमचं ठरलंय, कोण म्हणते आम्हीच येणार, कोण म्हणते आम्ही कुस्ती मारून चितपट करून आम्ही निवडून आता येणार. भाजपला भेटला की वारं फिरलेच म्हणतोय, काँग्रेसला भेटला तरी वारं फिरलेच म्हणतोय, चंद्रकांत पाटील म्हणते वारं फिरलेच म्हणते, सगळ्यांचं वारं फिरले म्हणतात. आता हे नेमकं वारं फिरण्यासाठी आपण जेव्हा तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यातलं समीकरण बघितलं असेल तर कसं झालं की जत सांगली जिल्हा ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून आता ज्यावेळेस बघितलं तर खूप वेगळ्या अँगलने चाललेलं आहे. जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण खूप अटीतटीचं राजकारण ह्या सांगलीचं चालू आहे. जे मल्ल म्हणजे कुस्तीमध्ये पटाहीत 2 वेळा डबल महाराष्ट्र केसरी ज्यांनी घेतलं ते चंद्रकांत पाटील आपल्यामध्ये आहेत. त्याचबरोबर म्हणजे एक सक्षम नेतृत्व आहे. विशाल पाटील वसुंधरा घराण्यात सातत्यपूर्वक आहेत. आता त्यांचं काय की काय लोकांचं म्हणणं आहे की 5 वर्ष ह्या वर्षी गेल्यानंतर ते पुढच्या वर्षी येतात, असं लोकांचं काय म्हणणं आहे. त्यानंतर खासदार जेव्हा होतात की संजय काकांनी आमच्या निधी दिलं नाही, अहो का नाराज गट तुम्ही ज्यांच्याकडे जाणार तो माणूस कुठल्या पार्टीचा आहे तो त्याचं उदूच करणार आहे. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे लपलंय दडलंय हे तुम्हाला ते मतपेटीमध्येच कळणार, तुम्हाला पण कळणार नाही. आता लोक काय म्हणतात एवढ्या मतात. आता तुम्ही मला सांगा की मी महाराज आहे, माझ्याकडे सगळे झालेत, त्यामुळे मी सगळ्यांचंच कौतुक करणार आहे. पण तुम्ही रस्त्यावर गेला आणि रस्त्यावर गेल्यानंतर तुम्ही एखाद्या माणसाला विचारला की दादा तुझं कसं काय, तो जर राष्ट्रवादी असेल, तुम्ही आम्ही आता बघितली तुमची बातमी की बरोबर शेतकरी संघटनेला तुम्ही विचारा तर त्यांनी सगळं सोडलं, शेतकरी संघटना हायलाईट केली. म्हणजे आपलं ते पोरगा असतंय, दुसऱ्याचं म्हटलं कार्टा असतंय, ही परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक जण माणूस प्रत्येकाला चांगलंच म्हणणार आहे, माझ्या सर्वांना शुभेच्छा असणार.